गुड मॉर्निंग सगळ्याला. श्री स्वामी समर्थ. तर चला, माझं आंघोळ वगैरे करून झालं आहे. तर बघा, मी गॅसचा ओटा रात्री जे साफ करून ठेवते ना, तर सकाळी किती छान वाटतं, फ्रेश वाटतं. जास्त एक्स्ट्राचं काही वरी काम दिसत नाही, म्हणून गॅसचा ओटा ना मी रात्रीच क्लीन करून ठेवते. त्यामुळे बघा, सकाळी मॉर्निंग ना अशी फ्रेश राहते. आणि माझं प्लांट ना, हे मनी प्लांट एवढंसं होतं, पण ते जसे व्हिडिओजचे व्ह्यूज वाढत आहेत किंवा सबस्क्रायबर वाढत आहेत, तसं ते पण वाढते. आणि माझी महाराजांची पूजा झालेली आहे. सकाळी पूजा झाली आहे. आणि पहा तुम्ही, माझे महाराज किती सुंदर दिसत आहेत. छोटूशे पण आहेत आणि फोटो पण आहे. आणि महाराजांना ना वस्त्र करायला वस्त्रच बसत नाहीत, कारण माझी छोटीशी मूर्ती आहे ना, त्याच्यामुळे बघू काहीतरी होईल ते. तर चला मग, मी तुमच्यासोबत आज मी डोस्याचं म्हणजे इडली डोस्याचं बॅटर भिजवलं होतं. तर चला मग, तुम्हाला डोसा करून दाखवते आज. तुम्हाला जर इडली डोस्याचं बॅटर कसं तयार करायचं याची जर रेसिपीची व्हिडिओ किंवा त्याचं कसं करायचं हे पाहायचं असेल रेसिपी, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासोबत तांदूळ, डाळ किती प्रमाणात भिजवावी, किती वेळ भिजवावी, हे सगळं शेअर करेल. आणि ही डाळ मी रात्री भिजवली होती, म्हणजे काल सकाळी भिजवली होती. रात्री मी कुटून ठेवलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये काही घालत नाही. म्हणजे भिजवताना रात्री जेव्हा सकाळी करतो तेव्हा आपण सोडा आणि मीठ वगैरे घालू शकतो, त्याच्या आधी मी काहीच घालत नाही. आता बघा, मी तुमच्यासमोरच मीठ घालते. त्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं. आणि एक त्याच्या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, आपण जेव्हा बॅटर फिरवतो ना, तर 2 राऊंडनी नाही फिरलं पाहिजे. एकाच कुठतरी कोणत्या तरी साईडला एकाच फिरलं पाहिजे. बघा, एकच साईड आहे ना, म्हणजे असं तुम्ही इकडे किंवा तिकडे किंवा असं नाही फिरवायचं. एक साईड जर फिरायला लागते तर एकाच साईडला फिरवायचं. कारण काय होतं, एक बाउन्स यायला लागतो, एक फ्लफीनेस यायला लागतं. आणि जोपर्यंत तो सॉफ्ट होणार नाही, तोपर्यंत डोसा आणि इडली मऊ मऊ इडली होणार नाही, डोसा चांगला क्रिप्सी होणार नाही. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपण ना थोडं सोडा पण घालायचं राहिलेलं आहे. आपण सोडा घातलेला नाही आहे. बघा, हे प्रमाण असलं पाहिजे बॅटरचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळही नाही. काय होतं, डोश्याला ठीक आहे, तुम्ही पातळ करू शकता वेगळ्या पातेल्यामध्ये घेऊन, पण इडलीसाठी जास्त पातळ बॅटर चालत नाही. त्याच्यामुळे त्याला एवढं थिकनेस पाहिजे. बघा, माझी मुलगी तुम्हाला सोडा दाखवते आहे बॉटल साईडला. तिला स्कूलची एवढी घाई आहे, पण तिला डोसा खाऊन जायचा आहे ना, त्याच्यामुळे तिची घाई चालली की एवढा सोडा म्हणून. तर आता आपण त्याच्यामध्ये सोडा घालून घेऊ. आणि सोडा फक्त घालून नसतं फिरवायचं नाही, त्याला ॲक्टिवेट पण करायचं असतं आपल्याला. तर बघा, हे बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा आहे. म्हणजे जेणेकरून आपण खायचा सोडा जो असतो ना, खूप जण ना बेकिंग पावडर यूज करतात. तर बेकिंग पावडरनी काही नाही होणार. बेकिंग पावडरनं एवढं सुंदर त्याचा रिझल्ट येत नाही. तर आपण सोडा नाही वापरायचा, बेकिंग सोडा नाही वापरायचा, बेकिंग पावडर नाही वापरायचं, सॉरी, बेकिंग सोडा वापरायचा. आता मी सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्टिवेट करण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे. आणि एका ह्यानीच मी साईडनी फेटत आहे. चांगलं फेटून घ्यायचं, जोपर्यंत तो असा हलकासा होत नाही, फ्लफीनेस येत नाही त्याच्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला त्याला असं छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 राऊंड तर 1 राऊंड, एका हाताला जर आपण उजवीकडं फिरवतो तर उजवीकडंच फिरलं पाहिजे, डावीकडं फिरवतो तर डावीकडं फिरलं पाहिजे. चला, आपलं बॅटर रेडी आहे, तर आपण त्याला करून घेऊया. आणि हा मी डोसा तवा ठेवला आहे आणि खूप इझी आहे. बॅटर चांगलं झालं ना की डोसा कधीच चुकत नाही. तवा पण आपण थोडासा डोस्याचा तवा पण ना त्याला प्रिपेरेशन करून ठेवायचं. म्हणजे की आपला तवा आपण म्हणजे नॉर्मल म्हणतो की काय करायचं, तेल लावायचं, हे लावायचं, काही नाही. थोडंसं त्याच्यावरती ना आपण म्हणजे तवा गरम चांगला हिटेड झाला ना की खूप जास्त हिटेड करायचा त्याला. तवा हा खूप जास्त गरमच लागतो. तुम्ही डोश्यांच्या बाहेर पाहिलं असेल तर, डोसा आपण खायला जातो जेव्हा बाहेर, तर ते किती गरम असतं. आणि डोसा काय म्हणतात, आता मी डोसाचं बॅटर करणार आहे, तर डोसाचं बॅटर आपल्याला त्याच पातेल्यामधलं नाही चालणार. तर आपल्याला थोडंसं, तुम्हाला जसं सांगितलं, आपल्याला साईडला घेऊन करावं लागेल. कारण डोश्याचं बॅटर हे जरा पातळ असतं, घट्ट असतं, पण ते पंचडोसा असतो. जेव्हा आपण असं क्रिप्सीनेसमध्ये करतो तेव्हा थोडं त्याचं बॅटर पातळ करावं लागतं. हो का, ही थिकनेस आहे त्याची, एवढं पातळ लागतं. आणि चला मग, आता आपलं बॅटर झालेलं आहे, तर आपण तवा पण रेडी करून घेऊया. तवा रेडी करण्यासाठी तुम्ही म्हणतील तव्याला काय करायचं, आता त्या तव्यावर काही नाही, खूप गरम झालेला आहे. आता आपण त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहे. तर तुम्ही बघा, आता हे बघा, ह्या प्रकारात गरम झाला पाहिजे. आणि ते पाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे, तर ते पाणी आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे त्याच्यावरचं डोशाचं. ते म्हणजे पाणी नाही ठेवायचं, फक्त तव्याला आपण एक हीट त्याची हे करतो आहे ना, चेक करतो आहे, त्याला रेडी करतो आहे डोशासाठी. तर आपण पाणी टाकून घेतलं, पुसून घेतलं. आता आपण त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून
पूर्ण जागेवरती ना स्प्रेड करून घेऊ. आता आपण आपलं बॅटर टाकू आणि तुम्हाला मी 2 डोश्याचे प्रकार दाखवणार. एक फुल डोसा साईज म्हणजे मी पूर्णपणे डोसा कसा तव्यावरती करते आणि दुसरं म्हणजे एक छोटासा नॉर्मलवाला. आणि माझ्या म्हणजे मी व्हिडिओ शूट करता नाही आलं मला पूर्ण डोसा हे काढताना. त्याच्यामुळं सॉरी, कारण मी दुसरा डोसा काढताना दाखवलं पण माझ्या लक्षात आलं नाही की कॅमेरा बंद आहे आणि तो डोसा शूट झाला नाही मला काढताना. फक्त टाकताना शूट झाला आणि त्याच्यानंतर ते शूटच झाला नाही. तर मी नेक्स्ट टाईम जेव्हाही करेल तेव्हा हे व्हिडिओ शेअर करेल. तर बघा आता मी एक छोटा डोसा पण तुमच्यासोबत शेअर करते. हा मी काढला आहे. नाहीतर तुम्ही म्हणतील याला पण विसरलात का? तर नाही, याला आपण काढलेला आहे. मी दाखवते आणि जेव्हा तवा छान असतो ना, म्हणजे आपण त्याला छान रेडी केलेलं असतं ना, तेव्हा ॲटोमॅटिक डोसा तवा सोडून देतो डोश्याला. धरून ठेवत नाही आपल्याला असं करकर हसून किंवा उलटून आतमध्ये हे खुपसून वगैरे असं नाही का साईडनी कोराकोरी करून काहीच गरज पडत नाही. हे बघा तुम्ही दिसत असेल ना, तर माझे साईडचे कॉर्नर सगळे ऑटोमॅटिक सुटत आहेत. छानसे निघत आहेत, स्वतःहून निघत आहे. मला काही प्रोसेस करायची गरज पडणार नाही. हे बघा जसं की व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला ॲटोमॅटिक सुटतात. तवा छान पाहिजे, नॉनस्टिक पाहिजे आणि दुसरी गोष्ट तवा छान रेडी केलेला पाहिजे. जसं की पाणी मारून घेणे, ऑइलिंग करून घेणे. जर तुम्ही तसं केलंत ना तर कधीच डोसा चिटकणार नाही आणि डोसा कधीही तुटणार नाही. सगळे म्हणतात की आमचा क्रिप्सीनेस होत नाही डोसा, त्याला आपण कोणता तवा वापरायचा, हे तवा वापरा, ते तवा वापरा. तव्याचं काही नसतं, एक तवाच असतो. फक्त आपल्याला त्याला रेडी करता आलं पाहिजे आणि तो नॉनस्टिक पाहिजे, तोपर्यंत होऊन जातं. तर बघा चला डोसा तयार आहे. मी माझ्या मुलीला देते. तोपर्यंत दुसऱ्या व्हिडिओत भेटू. बाय.